Today's topic, sonometer. So now in this sonometer, this one is a hollow wooden box, and here hollow wooden box, and here it is pass one end, it pass a string over the pulley. Another end is a pulley. This one is complete a string. So this string is a metallic wire, and other end is connected a slotted weights. So this is kept on a wooden table. So now this complete setup is called as a sonometer. And here some one scale is there, so that meter scale there are complete. So length is 1 meter. So now complete. So that's why it is called as a sonometer. तर बघूया आपण, हा सोनोमीटर आहे. सोनोमीटरमध्ये हा एक हॉलो वुडन बॉक्स आहे. कसं आहे? हॉलो वुडन बॉक्स. हॉलो वुडन बॉक्स. हॉलो म्हणजे काय माहीत आहे का? की एक वुडन बॉक्स आहे, आत पोकळी आहे. हे बघा, इथं हवा जाण्यासाठी, इथं हवा जाण्यासाठी आत पोकळी आहे. स्क्वेअर टाईप आहे, सॉरी रेक्टँगल टाईप आहे. मग त्याच्या एका ठिकाणी आहे ना, एका हुकला आहे ना, आणि एक हुक बसवलं आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी पुली बसवले. पुली म्हणजे चक्र. मग इथं एक वायर स्ट्रिंग टाय केलेलं आहे, बांधलेलं आहे, आणि नंतर पासेस ओव्हर दी पुली म्हणजे चक्रावरून तो घेतलेला आहे. अँड अदर एंड इज कनेक्टेड टू स्लॉटेड वेट्स. वेट्स म्हणजे स्लॉटेड वेट्स म्हणजे किती? 500 ग्रॅम, 1000 ग्रॅम, किंवा 0.5 kg, 1 kg, 1.5 kg, 2 kg असं एक एक ॲड करत जायचं. आता यामध्ये हा जो आहे रेक्टँगल, हा वायर कुठला? स्ट्रिंग म्हणजे कुठला? एक मेटॅलिक वायर आहे. आता हा जो आहे नाईफ ब्रिज आहे. ब्रिज म्हणजे काय? पूल आहे, पूल. मग या पूलच्या सेंटरला हा जो आहे हा पेपर रायडर, एक पेपर ठेवला आहे. हे पेपर ठेवल्यानंतर मग आपण जर एक ट्युनिंग फोर्क घेतला, असा ट्युनिंग फोर्क. ट्युनिंग फोर्क असा असतो, याला काय म्हणलेलं आहे? ट्युनिंग फोर्क. त्या रबर पॅडला मारून, म्हणजे हा रबर पॅड आहे असा मानूया, त्याला असं ट्युनिंग फोर्क मारून आहे ना, असं ह्याच्यापाशी ठेवायचं, असं मानून इथं ठेवायचं. ठेवल्यानंतर काय होतं माहीत आहे का विद्यार्थ्यांना? की यामध्ये जो काही याचा ट्युनिंग फोर्कचा जो काही फ्रिक्वेन्सी आहे तो याला अटॅच असल्यामुळं हा स्ट्रिंग पण व्हायब्रेट होतो. हा स्ट्रिंग व्हायब्रेट झाल्यानंतर आपल्याला माहीत आहे की इथंही नाईफ ब्रिज आहे, इथंही नाईफ ब्रिज आहे. ब्रिज म्हणजे एक असं नाईफ ब्रिज असतो, रेक्टँगल टाईप असं असतो. हा प्रॅक्टिकलला आहे बरं का, कम्प्लीट हा प्रॅक्टिकलला आहे. असं नाईफ ब्रिज असतो. मग हा कम्प्लीट याच्या मधोमध पेपर, एक लहानसा पेपरचा तुकडा ठेवलेला आहे, त्यानंतर पेपर रायडर. जेव्हा तुम्ही वाजून इथं जवळ ठेवल्यानंतर, इथं जवळ टच करायचं नाही, इथं जवळचा ठेवल्यानंतर हा जो इथला ब्रिजमधला जो वायर असा व्हायब्रेट होतो, आणि सेंटरला जो काय होतो माहीत आहे का? अँटीनोड फॉर्म होतो. अँटीनोड म्हणजे काय? इन दिस रिजन स्टेशनरी वेव्ह विल बी फॉर्म ॲट द सेंटर. antinode will form. Due to this antinode, the paper rider will be thrown off. म्हणजे हा पेपर रायडर जेव्हा मॅक्झिमम व्हायब्रेट झाल्यानंतर इथं अँटीनोड फॉर्म होतो, तेव्हा तो काय होतो? पेपर रायडर खाली पडतो. खाली पडल्यानंतर मग या दोन मधला अंतर घ्यायचं आहे. किती सेंटीमीटर? 17 सेंटीमीटर, 18 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर, जे काही असेल ते. तर ही सर्व पार्श्वभूमी ही अशी आहे. म्हणजे हा प्रयोग कसा असतो माहिती आहे का? पहिले याचं लांबी इथून ते इथपर्यंत 1 मीटर असणार, आणि उरलेलं जे काय स्लॉटेड वेट्समध्ये टाकणार. आता जो यामध्ये वेट टाकायचं आहे किती आहे? मॅक्झिमम आपण आहे ना, मिनिमम 2000 ग्रॅम म्हणजे किती? 2 kg. 2 kg यामध्ये आपण वापर टाकायचा, किंवा 2.5 kg जर घेऊन मग हा प्रयोग करायचा. मग हा जो ट्युनिंग फोर्क आहे याला काहीतरी फ्रिक्वेन्सी असतो. पहिला असतो 512, नंतरनं 480 हर्ट्ज, हर्ट्ज बरं का, 480 हर्ट्ज, नंतरनं 427, पुढं वगैरे 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 अशी 4-5 फ्रिक्वेन्सीचे आहेत. मग एक एक फ्रिक्वेन्सीला एक एक नाव दिलं गेलेलं आहे. एक एक फ्रिक्वेन्सीला
एक एक नाव दिलं गेलेलं आहे. म्हणून या ठिकाणी तर हे आपला हा प्रयोग आहे. आलं का लक्षात? मग आपण पेपरमध्ये जर आलं एक्सप्लेन सोनोमीटर, हा प्रॅक्टिकलही आहे. एक्सप्लेन सोनोमीटर जर आलं यामध्ये तर कसं लिहायचं आहे सांगतो की हे सोनोमीटर कन्सिस्ट ऑफ हॉलो रेक्टँग्युलर वुडन बॉक्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज साऊंड बॉक्स असं द्यायचं. अँड दिस box is used to make larger mass of air vibrate so that sound produced by vibrating string. Sound produced by vibrating string. So now there are P and Q are two knife bridges. P and Q, there are two knife bridges. A paper rider is kept at the center of the bridge. असं याचं वर्णन करायचं. So now here a string is passed over the pulley and other end is connected a slotted weights. So this slotted weights is a 0.5 gram, 0.5 kg to maximum 2.5 kg or 3 kg. असं याचं वर्णन करायचं. मग हे झाला हा कंप्लीट. याचं वर्णन केल्यानंतर मग पहिलं जो आहे दॅट इज कॉल्ड एज ए व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ वायब्रेटिंग स्ट्रिंग. लिहितो मी व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ वायब्रेटिंग स्ट्रिंग. फर्स्ट लॉ ऑफ वायब्रेटिंग स्ट्रिंग. आता यामध्ये फर्स्ट लॉ ऑफ वायब्रेटिंग स्ट्रिंगमध्ये मगाचा मी तुम्हाला दाखवला होता एक ट्युनिंग फोर्क असा असतो. हा किती आहे 512 हर्ट्झ आहे. याला म्हणूया N1. याला काय म्हणूया आपण N1. हे N1 जेव्हा रबर पॅडला मगा हा मानूया की हा ट्युनिंग फोर्क आहे, हा रबर पॅड याला मारून आहे ना असं इथं जवळ ठेवायचा तर हा व्हायब्रेट होईल. जर होत नसेल adjust P and Q. So now keep the vibrated tuning fork near to this sonometer box so that the paper rider will be thrown off. Otherwise, you can adjust the P and Q bridges such that at resonance, so now this paper rider will be thrown off. म्हणजे at a particular length ला म्हणजे 512 जर मी घेतला हा N1 फ्रिक्वेन्सी मानूया की बाबा. सो नाव दिस वन इज ए N1 फ्रिक्वेन्सी. इथं जर मी N1 फ्रिक्वेन्सीला आपण तो काय घेतला आपण 512 घेतला होता. या N1 फ्रिक्वेन्सी वाजवल्यानंतर लेंथ सर्व ॲडजस्ट केल्या आफ्टर सम ॲडजस्टमेंटिंग P and Q. So now the paper rider will be thrown off. So that corresponding length is L1. It may be 17 centimeter, 18 centimeter, etc. So now this one is for one case. Now take similarly again for N2 another tuning fork. इथं दुसरं एक tuning fork घेऊया आपण. Okay. So its frequency is 480 Hz. 480 Hz घेतलं. Now adjust P and Q and again you can take a rubber pad and a tuning fork, hammer it and kept near to this sonometer box, ekdam near to sonometer box. So this segment will vibrate maximum amplitude, means at the center antinode will be formed and paper rider will be thrown off. Now measure the corresponding length. So that length is L2. N2 L2 N1 L2. So now in this way, similar way you can do it after some time. So now N3 L3 take another third tuning fork. Upon give it 427 and take another. So that is 340. So now L3 and this one is L4. Do this. म्हणजे यामध्ये एक ट्युनिंग फोर्क घेतलं मी 512 त्याला वाजून बघितलं इथं कागद पडलेला आहे त्याला मी लेंथ मोजलं L1 आला. नंतर दुसरं ट्युनिंग फोर्क घेतला N2
कागदी पडलं, P&Q ॲडजस्ट केल्यानंतर तो आला L2. तिसरं ट्युनिंग फोर्क घेतला, 380 मानला आपण. सर्व घेतल्यानंतर त्याचा करस्पॉन्डिंग लेंथ L3 L4 आला. म्हणजे कधी कागद पडेल, जर पडत नसेल कागद तर लेंथ ॲडजस्ट करायचं P&Q मधला डिस्टन्स. मग हे आल्यानंतर यांचा जो काही आपलं काय होतं आपलं लॉ, फर्स्ट लॉ ऑफ वायब्रेटिंग स्ट्रिंग आपलं की N इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इनव्हर्सली प्रोपोर्शनल लेंथ ऑफ वायब्रेटिंग स्ट्रिंग. म्हणजे NL इज इक्वल टू कॉन्स्टंट. NL इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग आता या दोघांचा म्हणजे पहिलं रिडिंग, दुसरं रिडिंग, तिसरं रिडिंग, 4 रिडिंग NL कॉन्स्टंट असला तरच पहिलं नियम हा ओबे झालेला आहे. NL इज इक्वल टू कॉन्स्टंट झालं तरच पहिलं ओबे झालेलं आहे, अन्यथा नाही. सो नाव दिस वन इज अ व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ वायब्रेटिंग स्ट्रिंग. कळालं? फार सोपं आहे. फर्स्ट लॉ ऑफ वायब्रेटिंग स्ट्रिंग काय आहे की टेक ए ट्युनिंग फोर्क and vibrating and strike on a rubber pad. Take a tuning fork, this one is a tuning fork, and strike on a rubber pad and keep near ekdam very close to the sonometer box. So this don't touch to the string so that this can be vibrate. You adjust this P&Q, it vibrate a maximum amplitude so that this paper rider will be thrown off. तो खाली पडेल. Now take a corresponding length L1, note down, and take its multiplication N1 into L1. So similarly you can do for another tuning fork, say N2, third tuning fork N3 and N4, and noted L3, L2, L3 and L4 etc. Now take its multiplication N1 L1, N2 L2, N3 L3, N4 L4. So that will gives a constant value. So that gives this is a verified the first law of vibrating string. आपलं वायब्रेटिंग स्ट्रिंग काय यामध्ये NL कॉन्स्टंट पाहिजे, तो या ठिकाणी कॉन्स्टंट आलाय. अलग लक्षात. सो नाव दिस वन इज ए फर्स्ट लॉ ऑफ वायब्रेटिंग स्ट्रिंग. नाव आपण आता दुसरं बघूया. आता दुसरं बघूया. दुसरं यामध्ये दुसरं आपलं वायब्रेटिंग स्ट्रिंग काय होतं माहिती आहे का की व्हेरिफिकेशन ऑफ सेकंड लॉ ऑफ वायब्रेटिंग स्ट्रिंग. यामध्ये आपण असं बघितलं होतं की बाबा N फ्रिक्वेन्सी इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. म्हणजे N/√T इज इक्वल टू कॉन्स्टंट असा होता. मग या ठिकाणी काय करायचं आहे, हा जो प्रत्येक ठिकाणी काय घेतलं होतं आपण N1 घेतलं होतं. म्हणजे फ्रिक्वेन्सी ट्युनिंग फोर्क घ्या पहिलं N1 512, 480, 300 प्रॅक्टिकल आहे जे सर्व. मग त्याचा करस्पॉन्डिंग काय येणार म्हणजे या ठिकाणी लेंथ हा कॉन्स्टंट ठेवतो आणि M जो आहे मास पर युनिट म्हणजे वायर एकच असणार आहे, वायर एकच असणार आहे आणि लेंथ हा काय करायचं आहे तोही कॉन्स्टंट ठेवणार आहे. फक्त फ्रिक्वेन्सी आणि लोड जो काय टेन्शन आहे तो बदल होणार आहे T. मग त्याचा स्क्वेअर रूट घेतला √T. मग हे N1/√T हे पहिल्याचं झालं. यांचा रेशो घ्या. दुसरं फ्रिक्वेन्सी N2/√T यांचा रेशो घ्या. हे सर्व काय आलं पाहिजे कॉन्स्टंट आला पाहिजे. म्हणजे सेकंड लॉमध्ये असं लिहायचं आहे की व्हेरिफिकेशन ऑफ सेकंड लॉ ऑफ वायब्रेटिंग स्ट्रिंग द वायब्रेटिंग लेंथ ऑफ गिवन वायर मास पर युनिट लेंथ इज अ केप्ट कॉन्स्टंट. म्हणजे लेंथ अँड मास पर युनिट लेंथ इज अ केप्ट कॉन्स्टंट बाय चेंजिंग टेन्शन. म्हणजे काय लिहायचं आहे बाय चेंजिंग टेन्शन म्हणजे चेंज करायचं. चेंजिंग टेन्शन with the same length is made to vibrate with a different tuning forks. म्हणजे 512, 480 हे different. Then you can note down N1 and T1, take the square root and again take a division. So this complete first reading, second reading and third reading and fourth reading, and this will gives a constant. असे 4 रिडिंग्स घेतले. 4 रिडिंग N/√T इज इक्वल टू कॉन्स्टंट येतो. म्हणजे शेवटी आपल्याला सेकंड लॉ. म्हणजे यामध्ये सेकंड लॉमध्ये काय कीपिंग मास पर युनिट लेंथ अँड लेंथ ऑफ वायब्रेटिंग स्ट्रिंग इज अ केप्ट कॉन्स्टंट. नाउ चेंज ट्युनिंग फोर्क्स अँड अप्लाइड वेट्स, slot applied weights. Then you can note down corresponding
N1 आणि T1 म्हणजे तोच कंडिशन आहे, तो व्हायब्रेट झाला पाहिजे. आता पहिलं काय करायचं आहे, मी इथं काहीतरी व्हॅल्यू टाकलेलं आहे, तो येतो का यामध्ये, व्हायब्रेट होतो का, पेपर राईड खाली पडत नाही. लगेच दुसरा लोड टाकला, मग लोड टाकल्यानंतर खाली पडताय का नाही, तिसरा लोड टाकला मग पडला, ठीक आहे. मग तो नोट डाऊन केला. किती टेन्शन म्हणजे मास असतो, किंवा मानूया किंवा 2000 हे मास झालं. मग आपल्याला टेन्शन पाहिजे, टेन्शन T=mg, मग त्याला इंटू 9.8ने मल्टिप्लाय करायचं. 2 kg म्हणजे 2 × 9.8 19.6 न्यूटन येतं. ओके, तर असे प्रत्येकाचे घ्यायचे. तो √T1, मग इथं 512 भागिले हे सर्व घेऊन यांचं जे काय तो कॉन्स्टंट आलं पाहिजे, तो कॉन्स्टंट आलं पाहिजे. आलं का लक्षात? हे झालं पहिलं केस, हे झालं दुसरं केस. तिसरं आपण बघितलं होतं की बाबा थर्ड लॉ असा होता की n इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मास पर युनिट लेंथ. n इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू, थोडं हे पुसतो मी, n इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मास पर युनिट लेंथ असं होतं. मग आपण पहिल्या लॉचं काय, n इज प्रोपोर्शनल टू L, मग इथं आपण L प्रोपोर्शनल टू मास पर युनिट लेंथ म्हणजे L × √m = कॉन्स्टंट. आता या तिसऱ्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, कीपिंग टेन्शन कॉन्स्टंट म्हणजे टेन्शन काहीतरी फिक्स ठेवायचं आहे. 2 kg किंवा 2.5 kg किंवा 3 kg कॉन्स्टंट ठेवून आपल्याला काय करायचं माहिती आहे का, ट्युनिंग फोर्क पण कॉन्स्टंट म्हणजे n पण कॉन्स्टंट ठेवायचं आहे. T आणि n कॉन्स्टंट ठेवून आपल्याला करस्पॉन्डिंग लेंथ हे P आणि Q चेंज करा आणि पहिलं वायर घ्यायचं आहे. पहिलं वायरचं त्याचा मास, वायरचा मास आणि त्याचा टोटल लेंथ आला, मास पर युनिट लेंथ स्मॉल लेंथ. मग हेही कॉन्स्टंट आहे, मग हे फक्त ॲडजस्ट करत जावा P आणि Q, मग त्याचा लेंथ L1 येईल, L1 आणि त्याचा मास पर युनिट लेंथ जो आहे तो M1 येईल. हा झाला पहिला रिडिंग. नंतर दुसरा रिडिंग घ्या, दुसरा वायर घ्या, चेंज करा. दुसरा वायर घेतल्यानंतर यामध्ये लेंथ किती येणार, L2 येणार आणि मास किती येणार, मास पर युनिट लेंथ त्याचा दुसऱ्या वायरचा M2 येणार. असं पहिलं वायर दुसरं वायर जर घेतलं, याचा रूट L1 × √m1 L2 × √m2 हे कसं पाहिजे, कॉन्स्टंट आलं पाहिजे. हे कॉन्स्टंट आलं पाहिजे. हे जर कॉन्स्टंट आलं या ठिकाणी L1 × √m1 L2 × √m2 हे जर कॉन्स्टंट आलं यामध्ये आपल्याला, तर आपलं काय होईल की थर्ड लॉ ऑफ वायडिंग स्ट्रिंग हे प्रूव्ह होईल, हे व्हेरीफाय होईल. म्हणजे थर्डसाठी काय केलं पाहिजे, पहिल्या दोनसाठी वायर चेंज केलं नव्हतं. डोंट चेंज फॉर 2 laws. You can change the wire, 2 different wires only for third case, only for third law. मग यामध्ये 2 वायर घेतलं, वायर कसे आहेत, मेटॅलिक वायर्स आहेत, मग त्याचा मास थोडा वेगळा असणार म्हणजे मायन्यूट असणार. नंतर त्याची लांबी जरी समान असेल, मास थोडं चेंज असणार आहे. मग टेन्शन एकच घ्यायचे, टेन्शन म्हणजे किती वजन ठेवणार आहे, 2 किलो असेल, 2.5 किलो, 3 किलो, तो सर्व ठेवून इथं एक्सपेरिमेंट करायचं आहे. L1 × √m1 L2 × √m2 कॉन्स्टंट येईल. ओके, तर हे सर्व कंप्लीट असा हा कंप्लीट एक्सपेरिमेंट आहे. ओके, सोपं आहे एकदम. प्रॅक्टिकलला पण आहे बरं का, प्रॅक्टिकलही आहे. फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ 2 आहेत यामध्ये. असे वर्णन करायचं आहे. मग तुम्हाला डिटेल यामध्ये वर्णन मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. तर फर्स्ट लॉ व्हेरिफिकेशनसाठी काय माहिती आहे का, हे NL कॉन्स्टंट दाखवायचं आहे. सेकंड n/√T कॉन्स्टंट दाखवायचं आहे. थर्ड L1 √m1 दाखवायचं आहे. ओके, आलं लक्षात? थोडंसं पुन्हा एकदा रिव्हिजन करतो. यामध्ये नेमकं कसं हा वर्क होतं आहे, काय नाही. हा सोनोमीटर बॉक्स आहे तसाच ठेवल्यानंतर इथं काहीतरी 2 kg 2.5 kg ठेवल्यानंतर हे 2 ॲडजस्ट करून ठेवायचे. You can keep at the center. Paper rider should be keep at the center of the bridge and take a vibrating tuning fork and near to this wire so that this wire can be vibrate and paper rider will be fall on. पेपर रायडर जर खाली पडलं तरच रिडिंग घ्यायचं आहे, नसेल तर नाही.
ही महत्त्वाची कंडिशन आहे. पेपर रायटर खाली का पडतो? कारण या ठिकाणी रेझोनन्स होईल, या पी आणि क्यूमध्ये स्टेशनरी वेव्ह फॉर्म होईल आणि स्टेशनरी वेव्हचं आपल्याला माहीत आहे की बाबा असा हा ए पी आणि क्यू जर असेल, असा आणि पी जर क्यू जर असेल, असं लूप तयार होईल. मग लूप अँटीनोड्स कुठे तयार होईल? एनला का? नाही, सेंटरला तयार होईल. म्हणून इथं जर आपण पेपर रायटर ठेवला तर पटकन खाली पडतो. हा त्यामागचा उद्देश आहे. मग पहिला लॉ आपल्याला काय? एन एल इज इक्वल टू कॉन्स्टंट. दुसरं लॉ आपण सांगितलेलं आहे काय आपल्याला? एन अपॉन रूट टी इज इक्वल टू कॉन्स्टंट, किपिंग लेंथ अँड एम आर कॉन्स्टंट. थर्ड लॉमध्ये काय? किपिंग टी एन एन कॉन्स्टंट, चेंज एन अँड वाय एल अँड वायर. म्हणजे पी एन क्यू चेंज करायचं आहे, पहिलं वायरसाठी, नंतर दुसऱ्या वायरसाठी पी एन क्यू चेंज करायचं आहे. हा अलग लक्षात. परीक्षेत जर विचारलं तर डिस्क्राईब म्हणलं तर एवढं सर्व लिहायचं आहे. नसेल तर प्रॅक्टिकलला हे आहेच, तुम्ही करणारच आहात. ओके, ठीक आहे. आज आपण इथंच थांबूया.